तर जय शिवराय भावानो, आपण काल येतानाचा काही व्हिडिओ घेतला नव्हता कारण थोडा प्रॉब्लेम पण झाला आणि थोडं टेन्शन होतं. मग काय जेनपीटला गाडी खाली करून दुसऱ्या दिवशी आपल्याला भेटला होता माल भिवंडीवरनं रत्नागिरीचा. मग काय भाऊ चालला की पुढं आलो मुंब्रा बायपासला, तर काही तर मरणाचं ट्रॉफिक लागलेलं. आता दिवसाचं म्हणजे ट्रॉफिक 100 घायच हो. मग ती पास करून खाडी पूल हे पास केला. पुढं आलं तर काय मानकोली नाक्यापर्यंत जाम होतं. काय करायचं सांगा आता. असं असते ट्रॅफिक. मग भिवंडीला भरायला जायचं म्हटलं की अंगाव काटा येते. मानकोली नाका पास केला आणि पुढं आलं हे बघा, बिना गिअरचा ड्रायव्हर बसलाय चालवायला. कशी दाबते बघा गाडी. आता काय बोलायचं सांगा. ट्रॅफिक मधनं वैतागून ते आलो डायरेक्ट लोडिंगच्या पॉईंटला. लावली गाडी. 20 बॉक्स होतो. हिरोची सायकल भरायची होती. इथं आल्याला कधी भरत नाहीत, पण आल्या आज कशी काय गाडी भरवली काय माहित. मग काय भरल्या म्हणलं पेपर तीन रेडी करून ठेवलेलं. पेपर तीन घेतलं आणि पुढे वाशीला सलग ट्रिपा मारल्यामुळं अशी जी फाटली होती भावानो, पाक सगळ्या अंगातनं कळा मारून सगळं अंग दुखत होतं, नको वाटत होतं. तापांतर अंग भाजत 110 ताप होता. दवाखान्यात जाऊन आलो, मस्तपैकी इंजिनिअरिंग ठोकलं. आता मला निवांत जेवण केलंय, झोप. मग काय 11 वाजता उठलो, हातपाय तोंड तीन धुतलं आणि लागलो 17 नंबर हायवेला. सांज जायचं म्हणलं लवकर. पुढं आलो पेन पास करून आणि म्हणलं डिझेल टाकायला लागते म्हणलं आपल्या पिल्लूला. टाका म्हणलं मामा लवकर जायचं, नॉनस्टॉप रत्नागिरी गाठायची आहे. मानगाव पास गेलो. आगा रात्रीचं धुकं जे असं पडलं होतं आयला. म्हणलं आता हळूहळू जायला लागते काय. त्यातनं मी लावलं तर रिबीट सुट्टी नाही. पुढं आलो तर ह्यो बघा 5 ते 6 किलोमीटरचा लांब लचक बोगदा होता. एक नंबर लाइटिंग बिटिंग जिथली तर कोणच नाही, मागं पण कोण नाही, पुढं पण नाही. सांग ती पास करून आपण आलो डायरेक्ट भावानो संगमेश्वर मध्ये. संगमेश्वर मधनं काय पुढे ट्रॅफिकच नाही. ह्या रोडला ट्रॅफिकच नसते. वडली सांग आणि डायरेक्ट पोचलो की पार्टीच्या दारात. मग काय 20 बॉक्स होतं, 2 गडी होतं. घ्या म्हणलं भावानो खाली करून जायचं आहे लांब. मला वाटेगाव गाठायचं आहे म्हणलं, कारण छातीत लागलं दुखायला. गोळ्या दिल्या त्या ओरडोस हो, त्यामुळे दुखत होतं. घेतली खाली करून आणि लागलो कोल्हापूर देऊर रोडला. आता म्हणलं घ्यायचं सांग पास करायचा. जायचं लवकर घरला म्हणलं, कारण छातीत दुखत होतं. ती काही कळतच नव्हतं, थांबू बी वाटत नव्हतं आणि काय गाडी पण चालू वाटत नव्हती. मग काय पुढं आलो आंबा घाटात. तर इथं बघा ही ट्रॉफिक वाली आहे ती. आता ही एमटी गाडी सुद्धा अडवते ती. आता काय बोलायचं नाही. एमटी गाडी म्हणून सांगतोय, लांबनच लाईट मारतोय तरी पण साहेब मध्ये साईडलाच घे. मी काय साईडला घेतलीच नाही. मारला फाईन तर मारू दे म्हणलं. आयला ह्यासनी काय सरकार पैसे देतंय, पगार देतंय का नाही, काही ड्रायव्हरांची जेवरच आहेत काही कळण झालंय. तर बाबांनो तुमच्या पाया पडतो, ड्रायव्हरांनी दमवू नकासा. तर भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.